नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कचरा संकलन शुल्क वाढ प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी. ठेकेदारांच्या मनमानीचा मुद्दा गाजला. त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार. घंटागाडी शुल्क वाढीविरोधात सोडा निलंबित नगरसेवकांचा ठिया. भविष्यात फक्त ठराविक 4 ते 5 कंत्राटदारांना काम देण्याचे नियोजन. जिशान हुसेन. सभापती विजय अग्रवाल आणि सागर भारुका यांच्यात वाद. सभागृहात एकमेकांना केली शिवीगाळ. सोमवारी अकोल्यात तापमानाचा उच्चांक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ग्राहक गॅस सिलेंडर सह धडकले. जिल्हाधिकारी कार्यालयावर. गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी. आता सविस्तर बातम्या. आजच्या सर्वसाधारण सभेत कचरा संकलन शुल्क वाढीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावावर आपले विचार व्यक्त करताना स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी काँग्रेसवर विशेषतः जिशान हुसेन यांच्यावर आरोप केला की त्यांच्यामुळेच अकोल्याचा विकास 10 वर्ष मागे पडला आहे. आजच्या आमसभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यामध्ये खालील महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून विकास कामे प्रस्तावित करणे. शहरातील धोकादायक विहिरींवर जाळ्या बसवून त्या बंद करणे. ज्या ठेकेदारांनी वसुलीची रक्कम भरली नाही किंवा वेळेत कामे पूर्ण केली नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकणे. सीमावाढ झालेल्या प्रभागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवणे. शहरातील घंटागाड्यांसाठी नागरिकांच्या करात 600 रुपयांचा समावेश करणे. आज सभापती विजय अग्रवाल यांचा वाढदिवस असल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र सभेत ठेकेदारांच्या मनमानीचा मुद्दा चांगलाच गाजला. नगरसेवक सुनील मेश्राम यांनी प्रशासन काळात काही ठेकेदारांनी 40 ते 45% कमी दराने कामे केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजप नगरसेवक सिद्धार्थ उपरवट यांनी प्रशासक काळातील कामांची चौकशी करण्याची मागणी केली. यावर आयुक्त आक्रमक झाले. कृपया प्रशासनाला बदनाम करू नका. माझ्या कार्यकाळात थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर ठेकेदारांना पैसे देण्यात आले आहेत असे आयुक्तांनी ठणकावून सांगितले. प्रशासकीय काळ असं तुम्हाला वाटतं का प्रशासकीय काळामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं आहे? नाही, पण प्रशासकीय काळामध्ये ठेकेदार आणि नगरसेवकांच्या काळामध्ये ठेकेदार दोन्हीवरतीही नियंत्रण प्रशासनाचं आहे. आणि नगरसेवक नव्हते त्यावेळेस काही प्रशासनानं अगदी म्हणजे तुम्ही प्रशासनाची अशी प्रतिमा करत आहात की नगरसेवक आले म्हणजे सगळे स्वच्छ धुतल्या तांदळासारखं झालेलं आहे आणि अगोदर एकदमच काहीतरी म्हणजे सगळं मलिन कारभार होता असं आपल्या ह्याच्यातून ध्वनीत होतो आपलं भाषण. आपण 2-3 वेळेस शब्द वापरला की प्रशासकीय काळामध्ये जे झाले त्याची चौकशी करा. माझी आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आपल्याला ज्या ठिकाणी वाटलं की हे चुकीचं झालेलं आहे आपण एकही रुपयाचं बिल थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट झाल्याशिवाय अंतिम करत नाही. आयुक्तांचा हा करारा पवित्रा पाहून नगरसेवक जयंत मसने आणि सभापती विजय अग्रवाल यांनी भाषण दरम्यान आयुक्तांची माफी मागितली. साहेब तसा काही त्यांचा उद्देश नव्हता बोलायचा. तुमच्याबद्दल तर बिलकुल त्यांचे काही गैरसमज, तुमचा गैरसमज झाला काहीतरी. साहेब मसने साहेबांना माझी विनंती आहे आता जे झालेली रेकॉर्डिंग परत आपण ऐका त्यांनी काय बोललेलं आहे. अरे साहेब सिद्धार्थ परंतु प्रशासनाच्या काळामध्ये निकृष्ट दर्जाचं केलंय म्हणजे प्रशासनाचं लक्ष नव्हतं असं तुम्ही प्रतिमा साहेब आमचं काही तुमचं मन दुखायचं इच्छा नाही आहे पण आमच्या सदस्यामध्ये तुमचं मन दुखलं असेल तर आम्ही त्यांच्यावर माफी मागतो. त्यांनी हे सांगितलं की जे चुकीचे काम झाले त्याची चौकशी करा बोलले. ते सर्व नाही बोलले साहेब. तर प्रशासनाच्या काळात काय ना आता काय जे चुकीचं असेल ते चुकीचं त्याच्यावर कारवाई होणार 100%. त्याचा काही प्रश्न नाही. आणि आम्ही आताही ब्लॅकलिस्ट केलेले आहेत, यापूर्वीचे सुद्धा ब्लॅकलिस्ट केलेले आहेत आणि इथून पुढे कोणी चुकीचं करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. हा विषय कंत्राटदाराच्या विरोधात नाही आहे.
सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आजचा विषय महापौर त्यांनी का घेतला. तर हा विषय घेण्यामागचं कारण हे आहे, जर हा विषय घ्यायला आयुक्त साहेबाचा विरोध असता तर हा विषय आम्ही घेतलाही नसता. कदाचित म्हणजे आयुक्त साहेबाला थोडं वाईट वाटलं, मी माफी मागतो त्याच्याकडून. त्याचा बोलण्याचा उद्देश ठेकेदाराबद्दल होता. विजय अग्रवाल यांनी मागणी केली की ज्या ठेकेदारांकडे यंत्रणा नाही किंवा जे वेळेवर काम करीत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ज्यांनी महापालिकेची थकबाकी भरली नाही त्यांच्या 7/12 उतार्यावर महापालिकेच्या रकमेची नोंद करावी. कचरा संकलन शुल्क मालमत्ता करात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध केला होता. याला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. यावर बोलताना विजय अग्रवाल म्हणाले की विरोधी पक्षनेते जिशान हुसेन यांच्यामुळे शहराचा विकास 10 वर्ष मागे गेला आहे. विरोधक सत्ता मिळवण्याचे मुंगेरी लालके हसीन सपने पाहत आहेत, जे कधीच पूर्ण होणार नाहीत. म्हणूनच ते सभागृहाबाहेर प्रतिसभा घेऊन विरोध करत आहेत. वसुली किती टक्के होते? 70%. पैसे किती टक्के येतील? 70%. आपल्याला खर्च किती करावा लागेल? 100%. म्हणजे महापालिकेला हे केल्यावरही काही त्याच्यातून नफा नाही आहे. आणि याच्यामध्ये 600 मध्ये 600 टाकले त्यावेळेस बराबरीचं कचऱ्याचं काम होईल. आणि कचरा जो विषय आहे हा प्रत्येकाशी संबंधित आहे, याच्यातून कोणीच बाहेर राहू नये ही आमची भूमिका आहे. मताचं राजकारण करणारे विरोधी पक्षाचे जे लोक आहेत, या शहरासाठी गेल्या 25 वर्षात काहीच केलं नाही, काही करणारही नाहीत. फक्त प्रति महापालिकेची अरे मुंगेरी लालची सपने तुम्हीच पाहून राहिले. तुम्हीच महापौर झाले, तुम्हीच सभापती झाले, तुम्हीच आयुक्त झाले, आणि काय केलं? मग आता तुम्हाला विरोध करायचा आहे तर मग मोर्चे काढा ना, आंदोलन करा ना. यापूर्वी आम्ही टॅक्स वाढवला, मी सुद्धा निवडणूक लढलो, त्याच्यामध्ये सगळ्यांनी यांनी आरोप केला. जिशान हुसेननी राजकीय दृष्ट्या 10 वर्ष या शहराला वेठलं. याच्यामुळे 10 वर्ष महापालिका मागे गेली. या जिशान हुसेननं कोर्टात गेले नसते तर लोकांना गुमराह झाले नसते. लोकांना गुमराह केलं की टॅक्स कमी होणार आहे, टॅक्स भरू नका. महानगरपालिकेच्या विशेष आमसभेत कचरा शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयाचा निषेध करत निलंबित करण्यात आलेल्या 16 नगरसेवकांनी महापौर कार्यालयासमोर लॉबीमध्ये बसून ठिय्या आंदोलन केले. दिल्ली आणि मुंबईपेक्षा जास्त टॅक्स अकोल्यात असतानाही कचरा गाडीसाठी वेगळा टॅक्स कशासाठी, असा संतप्त सवाल या निलंबित नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. कचरा घंटा गाडी मोफत करा, मोफत करा, मोफत करा. कचरा घंटा गाडी मोफत करा, मोफत करा. भ्रष्टाचार करू नका, करू नका, करू नका. भ्रष्टाचार करू नका, करू नका, करू नका. लोकांच्यावर अन्याय करू नका, करू नका, करू नका. शहरात कचरा संकलन शुल्क वाढवण्याबाबत सभागृहात चर्चा सुरू होती. मनपा प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रियेद्वारे प्रति घर 600 रुपये व्यावसायिक वापर शुल्क प्रस्तावित केले आहे. या वाढीव शुल्कामध्ये नागरिक आणि विरोधी पक्षांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी 16 नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. आम्ही या प्रस्तावाचा विरोध करू म्हणून आम्हाला निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली मुंबईपेक्षा जास्त टॅक्स अकोल्यात असूनही कचरा गाडीसाठी पुन्हा टॅक्स घेणे कितपत योग्य आहे? विरोधी पक्षनेते जिशान हुसेन यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भ्रष्टाचार कशा प्रकारे सोपा करायचा हे भाजपकडून शिकावे. त्यांना भविष्यात फक्त त्यांच्या मर्जीतील 4 ते 5 कंत्राटदारांना काम द्यायचे आहे. म्हणूनच आम्हाला सभेबाहेर काढण्यात आले आहे. हा सर्व भाजपचा कट असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देखिए, ये भाजपा को आदत हो गई कि जो अलग हर किसका जो हक है उससे छीनना. विरोधी पक्ष के नगर सेवकों का हक है कि वो सभागृह में बैठे. उन्होंने हमको बैठने की अनुमति नहीं दी. विरोधी पक्ष नेता के कार्यालय को सील करके रख दिए. तो आज हमने सोचा अगर तुम हमारे चेंबर बंद करेंगे, हम तो तुम हमारा हक छीनेंगे, तो हम सीधा जाके सभागृह जो स्थायी समिति के जो सभागृह रहता, हम सीधा वहाँ जाके बैठ गए. आने वाले वक्त में भाजपा से लड़ाई शुरू रहेंगी. एक बहुत छोटी सी विनंती करने हम लोग उनके घर गए थे कि अकोला के नागरिकों को कचरे के संकलन के लिए 600 रुपये उन पर मत ला दिए. आज उन्होंने सत्ता के
बल पर उस ठराव को पारित करने का प्रयत्न ऊपर कर ही रहे हो। हमारी जो लड़ाई है उनसे एसी चेंबर के अंदर भी रहेंगी और एसी चेंबर के बाहर इस धूप में भी रहेंगी। देखिए, इनको अपने मर्जी के ठेकेदारों से काम करना है। हम अंदर नहीं है इसलिए हमको बहुत ज़्यादा पता नहीं है, लेकिन जो थोड़ी बहुत चीज़ें हमने बाहर बैठ के सुने वो ये है कि ये कुछ ऐसे कंडीशन लाना चाहते हैं जिससे अकोला में 4 या 5 ही कॉन्ट्रैक्टर रहेंगे जो टेंडर भर सकेंगे। ये इसको अलग अलग नाम से लेते हैं, कभी क्लबिंग के नाम से लेते हैं, कभी कोई दूसरे नाम से लेते हैं। और मैं आज आपके चैनल के माध्यम से दावा कर रहा हूँ कि आने वाले 3 महीने में जो भी टेंडर होंगे वो 4 या 5 कॉन्ट्रैक्टर को मिलेंगे। ऐसी कंडीशन डाली जाएंगी, वो 4 या 5 कॉन्ट्रैक्टर एलिजिबल रहेंगे, 4 या 5 कॉन्ट्रैक्टर को मिलेंगे और बहुत आसानी से 5 लोगों से उनके 10%, 15%, 20% लेके भारतीय जनता पार्टी अपने भ्रष्टाचार का रास्ता आसान करने के लिए हम लोगों को उन्होंने बाहर करी। काँग्रेस नगरसेविका निलोफर खान यांनीही या निर्णयाचा कडाडून विरोध केला। त्यांनी सामान्य नागरिकांची बाजू मांडताना सांगितले की जे नागरिक 1 ते 2 लाख रुपये टॅक्स भरू शकतात त्यांच्यासाठी हे शुल्क काहीच नाही, मात्र जे सामान्य नागरिक मोठ्या मुश्किलीने टॅक्स भरतात त्यांच्यावर पुन्हा 600 रुपयांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे। नागरिकांसाठी घंटागाडीची सेवा पूर्णपणे मोफत असायला हवी। ये हमने घंटागाड़ी मुफ्त करने के विषय में यहाँ बैठे हैं और हम इसके लिए निषेध करते हैं कि आप लोगों ने जो गरीबों का हक घंटागाड़ी के लिए जो आपने बढ़ाया है, एक गरीब नागरिक जो टैक्स नहीं भर पा रहा, क्या वो घंटागाड़ी का पैसा भर पाएगा? नहीं भर पाएगा। तो इसके लिए हमने ये यहाँ आंदोलन के लिए बैठे हैं और हम रिक्वेस्ट भी करते हैं महापौर मैम से कि आप इसके लिए स्ट्रिक्ट एक्शन लें और जो एटलीस्ट जो 2 लाख टैक्स भर रहा है उसके लिए आसान बात है 600 रुपये भरना, लेकिन जो लोग टैक्स भर ही नहीं पा रहे उनके लिए क्या है ये? क्या आप क्या सुविधा दे रहे हैं उनके लिए? तो महानगर पालिका के पास बहुत फंड है, उनके लिए ये माफ़ करिए। ये हमारे गरीब नागरिक के लिए हम लोग बैठे आज यहाँ पर। थैंक यू। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांनीच विरोधकाची भूमिका बजावली। या सभेत सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक भारुका यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही एकमेकांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। सभागृहातील या प्रकारामुळे उपस्थित महिला नगरसेवकांची मान लाजेने खाली गेली। तुमने नोंद नहीं लिए तो याद रखना, यहाँ पे अधिकारियों को बोलता हूँ। अरे याद रखना मुझे, तू क्या करने का? सरकार के एम्प्लॉइज है, सरकार के एम्प्लॉइज है, सरकार के एम्प्लॉइज। अरे तुमको बोला सस्पेंड करो, सस्पेंड करो, दम है क्या? करो सस्पेंड करो, कर दो ना। चलो बात बंद नहीं कर रहे क्या? इससे लाऊंगा मैं, बिल्कुल दादागिरी करना नहीं। फालतू ज्यादा की होशियारी कर रहा, अधिकारी को क्या नौकर समझ रहे तेरा? नौकर नहीं, उन्होंने प्रामाणिक रहने होना। तेरे से ज्यादा प्रामाणिक है, तुम्हारी चल रही ना। आज तुम्हारा जलन कुछ सभा करा के बाहर जा, चलो निकालो ना, 15 दिन के लिए सभा करा के बाहर निकालो। मेरा बिल्कुल विरोध करना, लिखना। जैसा का मालकीचा आहे काय सभागृह? अधिकाऱ्याला काही बोलते? अरे तू क्या कर रहे था? क्या दम है तेरे में बे? ज्यादा होशियारियां मत कर जा। क्या हो, मुद्दे की बात करता मैं, तुम चिढ़ते काय को? मुद्दे की बात करा तो मैं गलत विरोध कर रहा हूँ तो बोलो मेरे को। ज्यादा का होशियारियां कर रहा है, देखो ये लैंग्वेज अच्छी नहीं है तुम्हारी। अरे अधिकारियों से बात करने की तमीज है क्या उसको? काम करो ना, उन्होंने प्रामाणिक। नौकर थोडी आहे वो, मेरे नौकरनी पगार फुकट केले रे गे। यांना सभागृहाच्या बाहेर काढा, यांना सस्पेंड केलं। अरे काय समजावं लागते, उचलून घ्या बाहेरला। तो काही तुर्रेम काय का? हाँ करूंगा। अरे बाहर का आना पड़ता बोल, अभी आता नहीं आएगा तो उसके 2 बाप। चल का आना पड़ता बोल। अरे मैं क्या बोल रहा, तुम क्या बोल रहे? तुमको लड़ना उलझना है क्या? उलझना है क्या जबरदस्ती? होशियारी कर रहा क्या? अरे तुम होशियारी कर रहे क्या? अरे गधे के आज सकाळी पार पडलेल्या आमसभेत विजय अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त मामा भाचे असे नाते सांगून शुभेच्छा देणाऱ्या सागर भारुका यांचा काही वेळातच स्थायी समितीच्या सभेत सभापतींशी मोठा वाद झाला। मागील स्थायी समितीची सभा सागर भारुका अर्धवट सोडून निघून गेले होते। त्यामुळे आजच्या सभेत भारुका यांनी मानधनावरील कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वाढवणे आणि औषध निविदेवर पुन्हा चर्चा करण्याचा आग्रह धरला। यावर सभापती विजय अग्रवाल यांनी हा विषय आता घेता येणार नाही असे स्पष्ट केले। विजय अग्रवाल यांच्या उत्तराने चिडलेले सागर भारुका, मी देखील सत्तेत सहभागी आहे, मी अधिकाऱ्यांकडून यावर उत्तर मागत आहे। यावर अग्रवाल यांनी प्रत्युत्तर दिले की अधिकारी तुमचे नोकर नाहीत, तुम्ही त्यांच्याशी नेहमी अशा पद्धतीने वागू शकत नाही।
यानंतर दोघांमधील शाब्दिक वाद इतका वाढला की सभागृहातच एकमेकांवर शिव्यांचा वर्षाव झाला. यामुळे सभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. सभापतींनी सागर भारुका यांना तातडीने सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. भारुका बाहेर जाण्याऐवजी तिथेच बसून राहिले आणि त्यांनी सभापतींवर मनमानी कारभाराचा आरोप केला. अखेर संतापलेल्या सभापतींनी सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. या वादामुळे स्थायी समितीच्या सभेत सुरुवातीलाच प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. ये सभापति से कारोबार चला रहे, मेरा तीव्र निषेध है इनको. सोमवारी अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भात उच्चांक ठरण्याची शक्यता आहे. रविवारी अकोला शहरातील 43.1 अंश तापमान राज्यात सर्वाधिक ठरले. शनिवारी 42 अंश तापमान होते. या भागात सूर्य आग ओकत आहे. सकाळपासून रणरणत्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणात उष्मा जाणवतो. आणखी काही दिवस उष्ण तापमान राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा मार्च महिन्यांपासून जाणवू लागला आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेची झळ सर्वांना बसते आहे. 40 अंशापर्यंत काही दिवस राहिलेले तापमान आता 45 अंशाकडे वाटचाल करत आहे. अकोला शहरात सोमवारी 43.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. रविवारी 43.1 अंश सेल्सिअस तापमान होते. दररोज कडक उन्हाचा सामना करावा लागतो आहे. त्याचा परिणाम प्रकृतीवर देखील होत आहे. अशा वेळी भरपूर पाणी प्यावे, भर उन्हात बाहेर पडणे टाळावे, तसेच बाहेर निघताना छत्री किंवा डोक्याला बांधावे, गॉगल वापरावा जेणेकरून डोळ्यात तप्त उन्हाचा परिणाम होणार नाही. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले समर्थ गॅस एजन्सी धारकाच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी सिलेंडर करता येणारे ग्राहक चांगलेच त्रासले आहेत. या एजन्सीमधून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अखेर ग्राहकांनी रिकामे गॅस सिलेंडर घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात येथे धडकले. एजन्सी धारकावर कारवाई करावी अशी मागणी केली. आखाती युद्धामुळे संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत आहे. अकोला शहरातील काही गॅस एजन्सीवर ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत आहे, तर बहुतांश गॅस एजन्सी धारक हे आपल्या मनमानी कारभार करीत असल्याने गॅस एजन्सीवर येणारे ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या समर्थ गॅस एजन्सीवर नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहून सुद्धा त्यांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. समर्थ गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्राहकांनी आज थेट खाली सिलेंडर खांद्यावर घेत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभाग या ठिकाणी येऊन सदर गॅस एजन्सी धारकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समर्थ गॅसवरील ग्राहकांनी रितसर ऑनलाईन पद्धतीने गॅस सिलेंडरची बुकिंग केली, परंतु गॅस सिलेंडर देण्याकरता सदर एजन्सी धारक नागरिकांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने नागरिकांनी गॅस एजन्सी धारकावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. आतापर्यंत असं झालेलं आहे, गॅस एजन्सीमध्ये समर्थ गॅस एजन्सीवाले हे पावत्या फाडून ठेवतात आणि काही सिलेंडर देण्यात आनाकानी करतात, ते टाळाटोड करतात आणि असेच काही दिवसापासून 21 दिवसाचे पावत्या फाडून आतापर्यंत या सगळ्या आम्हाला सिलेंडर भेटलेले नाही आहे. हे DAC जो असते हा DAC डिलिव्हरी ॲक्सेस कोड सिलेंडर तुम्हाला ऑनलाईनवर बुक केल्यानंतर तो DAC तुमच्या घरी सिलेंडर भेटल्यानंतर जो द्यायचा असतो तो तुम्हाला अगोदरच मागण्यात येते. त्यामुळे पेपरवर तुम्हाला सिलेंडर भेटलं हे दिसते, परंतु ॲक्च्युअलमध्ये 15 दिवस सिलेंडर भेटत नाही. तरी माझी सर्वसामान्य नागरिकांकडून ही विनंती आहे की जे बुकिंग केलेले जे सर्वसामान्य लोक आहेत नोकरीवाले त्यांच्यासाठी तरी त्यांना लवकरात लवकर वेळेवर सिलेंडर भेटलं म्हणजे ते आपला उदरनिर्वाह व घरचं काम व्यवस्थित करून नोकरी करू शकतो. 18 तारखेपासून आम्ही बुकिंग केलेलं आहे 18/3 आणि 10-15 दिवस उन्हात 4-4 घंटे उभं राहून त्याच्यानंतर आम्हाला हे पावती देण्यात आली. या पावतीसाठी आम्हाला 3-3, 4-4 तास उन्हात उभं राहावं लागलं. त्याच्यानंतर या पावती त्यांनी 11 तारीख गेली आणि 11 तारखेला आम्ही सिलेंडर आणायला गेलो ते म्हणतात मालच नाही. एका कागदावर ते टेस्टपेनला लिहून टाकतात, शटरला चिपकून देतात, शटर बंद करून काय होऊन जातात. आम्ही बैलासारखे उन्हात उभं राहतो, घरापारात लेकरं उपाशी आहे, चूल आमच्या चूल पेटवायला उरायले, जेवाचे वांदे उरायले. हे तारीख आहे सगळं याच्यात आहे, पावती बुक केलेली आहे, पैसे बी घेतलेले आहे तरी सिलेंडर देऊन राहिले. म्हणून आज आम्ही त्या त्रासापायी सर्व HPचे ग्राहक कलेक्टर ऑफिसमध्ये सरांना निवेदन द्यासाठी आलो. बस आता आम्ही हेच आशा करतो की त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या तरी एक न्याय भेटला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला सिलेंडर भेटेल.
15 एप्रिल रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, संधिवात, मायग्रेन, अस्थमा, पीसीओडी, सोरायसिस, वंध्यत्व, केस गळणे, लैंगिक समस्या यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. रुग्णांना त्याचा निश्चित लाभ होईल असा दावा नाईक होमिओपॅथी क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे. विना शस्त्रक्रिया, विना दुष्परिणाम, आजार अनेक, उपचार एक अशा तत्वांवर विश्वास ठेवून नाईक होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षापासून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नाईक होमिओपॅथी क्लिनिक NCC ऑफिसजवळ आळशी प्लॉट, अकोला येथे मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. संबंधित रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे. यासाठी 83 80 82 83 80 95 52 52 81 29 आणि 91 30 016 12 9 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील नाईक होमिओपॅथी क्लिनिक कडून करण्यात आले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी प्रथमेश नाईक, नाईक होमिओपॅथीची संचालक, आपल्याला आवाहन करते की येणाऱ्या बुधवारी तेच दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हॅनिमन डे म्हणजेच होमिओपॅथी दिन या निमित्ताने नाईक होमिओपॅथीमध्ये एक भव्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी नाईक होमिओपॅथी प्रत्येक घरासाठी या संकल्पनेतून घरोघरी चांगला उपचार पोचावा आणि आजारग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा, याकरिता शिबिराचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच माझी विनंती. धन्यवाद. राष्ट्रीय लहू शक्तीच्या आज वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवृत्ती न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अहवाल स्वीकारल्याबाबत त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले असून सामाजिक भूमिका मांडण्याकरता संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, नोकरीविषयक क्षेत्राच्या वर्गीकरणाबरोबरच अनुसूचित जातींमधील आर्थिक विषमता लक्षात घेता आर्थिक क्षेत्रातही शासकीय योजनांचे वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विविध मंडळांना दिला जाणारा निधी, केंद्र सरकारकडून मिळणारा स्पेशल कंपोनंट प्लांटचा निधी, बार्टी इत्यादी स्वायत्त संस्थांना मिळणारा निधी अशा सर्व आर्थिक स्वरूपाच्या योजनांचे वर्गीकरण करून उपेक्षित वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीतील समाज संघटनांना आर्थिकदृष्ट्या सवड करून न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी राष्ट्रीय लहूशक्ती संघटनेतर्फे करण्यात आली. याचबरोबर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करताना अ, ब, क या 3 वर्गात विभागणी करून अनुसूचित जातीमधील समाज बांधवांची सामाजिक, शैक्षणिक, नोकरीविषयक व आर्थिक स्थितीचे अवलोकन करून अनुसूचित जातीतील 59 जातीची वरील 3 स्तरांमध्ये विभागणी करावी. याचबरोबर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होईपर्यंत शासनातर्फे कोणत्याच प्रकारची नोकर भरती करू नये अशी मागणी सुद्धा यावेळी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आज आम्ही अकोला जिल्हाधिकारी येथे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भातलं एक सकारात्मक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठवलेलं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने जो ऐतिहासिक निकाल दिला त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला होते. राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या माध्यमातून हा अहवाल जो आहे हा स्वीकारलेला आहे. या अहवालाच्या संदर्भाने विविध संघटनांचे आणि विविध समाज घटकांचे निवेदने आणि त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला आम्ही आमच्या विविध मागण्यांची निवेदन याच पोस्ट केलेलं आहे. या माध्यमातून बऱ्याचशा नकारात्मक काही प्लॅनिंगसुद्धा इतर संघटनांच्या माध्यमातून होत आहे. माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की अशा प्रकारे कोणतेही नकारात्मक भूमिका वर्गीकरणासाठी आपण घेऊ नये आणि संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय आणि समतेची अंमलबजावणी ही झाली पाहिजे ही सर्वच महापुरुषांची अपेक्षा आहे. जर कोणी नकारात्मक विषय करत असतील तर हे कंटेंट ऑफ कोर्ट आहे की नाही याची पण आम्हाला कायदेशीररित्या पडताळणी करावी लागेल आणि त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा विषय अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय हा सकारात्मकतेने घ्यावा.
तप्त उन्हात पाणी जपून वापरण्याची गरज असताना विविध कारणांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. सोमवारी सकाळपासून खडकी रोडवर मातोश्री आश्रम समोर मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याची मोठी नासाडी झाली. पाण्याचा फोर्स इतका होता की रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत होते. शहरात अशा प्रकारे दररोज पाणी वाहून जाते. एकीकडे अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान प्रकल्पाची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. अकोला शहराचे तापमान 43 अंशापर्यंत पोहोचल्यामुळे जलप्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. परंतु अजूनही तशी स्थिती दिसून येत नाही. पाणी पुरवठा होत असतो त्या भागात पाण्याचे लोट वाहताना दिसतात. रस्त्यावर पाणी मारणे, गाड्या, जनावरे धुणे अजूनही थांबलेले नाही. पाण्याचा वापर जपून केला नाही तर जलसंकट उद्भवू शकतो. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात जलवाहिनी फुटली असेल त्या भागातील दुरुस्ती तातडीने व्हावी. तसेच पाण्याचा अपव्यय थांबवावा याकडे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. नाहीतर पाणी समस्या गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वारखेड या गावाच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वारखेड गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील गाय व बछडा वाघाच्या हल्ल्यात ठार जाण्याची घटना समोर आली असून सदर वाघाचा बंदोबस्त वन विभागाने तत्काळ करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील वारखेड शिवारात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर मोठ्या प्रमाणे होत आहे. शेतात काम करणाऱ्या अनेक नागरिकांना सदर वाघ दिसला सुद्धा आहे. याबाबतची तक्रार गावातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली. परंतु गेली अनेक दिवस उलटूनही सुद्धा वन विभागाने वाघाचा बंदोबस्त न केल्याने आता हाच वाघ शेतकऱ्यांच्या पशूंवर हल्ला करीत आहे. काल सायंकाळच्या सुमारास वारखेड येथील शेतकरी सुभाष मसाये यांच्या शेतात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गाय व एक बछडा ठार झाला. शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता त्यांना सुद्धा शेतामध्ये पट्टीदार वाघाच्या पायाची ठसे सर्वत्र आढळून आले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा, अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अकोला शहरात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला शहरातील जवाहरनगर परिसरात अंधारे कॅन्टीनजवळ 12 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. बाळापूर नाका शिवनगर येथील राहुल गजानन टाले हा आरोपी सार्वजनिक ठिकाणी हातात फरशी कुऱ्हाड घेऊन लोकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करत असल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धोकादायक शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याला पोलीस ठाण्यात आणून आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या नेतृत्वात पार पडली. 13 एप्रिल रोजी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना वढाडी भागात घरासमोर हातभट्टीची दारू काढण्यात येत होती. आरोपी वासुदेव श्रीनाथ विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमरावती येथील वडाडीच्या भोईपुरा भागातील आरोपी वासुदेव तुकाराम श्रीनाथ वय 60 वर्ष हा राहत्या घरासमोरील आवारात हातभट्टीची दारू काढताना आढळला. हातभट्टीची दारू, मोहाचा सडवा आणि इतर साहित्य जागीच नष्ट केले. एकूण 75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध फेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध धंद्यांविरुद्ध अमरावती पोलीस सातत्याने कारवाई करीत आहेत. त्यामुळे संबंधितांना धडकी भरली आहे. रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथे स्मशानभूमीसाठी जागा असतानाही अंत्यविधी उघड्यावर करावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने एका तरुणाने ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत गावात स्मशानभूमी होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बोरखेडी परिसरात स्मशानभूमी नसल्याने गावातील मृतकांचा अंत्यविधी कुठेही उघड्यावर करावा लागतोय. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असतानाही ग्रामपंचायत प्रशासन ती उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. स्मशानभूमी उभारावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर बोरखेडी येथील कडूजी आघाव व तरुणाचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागील 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत बोरखेडी गावात स्मशानभूमी उभारली जाणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ता कडूजी आघाव यांनी सांगितले. मात्र आता तरी ग्रामपंचायत प्रशासन या उपोषणकर्त्यांची दखल घेऊन स्मशानभूमीसाठी प्रयत्न करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे ज्वेलर्सची 4 दुकाने फोडून लाखोचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पहाटे 5च्या सुमारास ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेलू बाजार येथे आज सकाळी 4 ज्वेलर्स दुकान फोडून त्यामधील लाखोंच्या दागिन्यावर चोरट्यांनी हात साफ केले आहे. दरम्यान ही घटना दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये चोरटे सोन्या चांदीचे दागिने पोत्यात भरून नेताना स्पष्टपणे दिसतायत. व्हिडिओमध्ये दिसते की चोरट्यांनी अतिशय निर्भयपणे दुकानात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिने पोत्यात भरून फरार झाले. या घटनेने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून तात्काळ या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कचरा संकलन शुल्क वाढ प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी. ठेकेदारांच्या मनमानीचा मुद्दा गाजला. त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार. घंटागाडी शुल्क वाढीविरोधात 16 निलंबित नगरसेवकांचा ठिय्या. भविष्यात फक्त ठराविक 4 ते 5 कंत्राटदारांना काम देण्याचे नियोजन. जिशान हुसेन. सभापती विजय अग्रवाल आणि सागर भारुका यांच्यात वाद. सभागृहात एकमेकांना केली शिवीगाळ. सोमवारी अकोल्यात तापमानाचा उच्चांक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ग्राहक गॅस सिलेंडर सह धडकले. जिल्हाधिकारी कार्यालयावर. गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.